लास्ट लेक्चर मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड आपण पाहिलं होतं, त्यातली एक मेथड पाहून झालेली आहे. या लेक्चरला आपण दुसरी मेथड बघतोय, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. त्यातली दुसरी मेथड बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथाइल बेन्झीन विथ CrO3 क्रोमियम ऑक्साइड. म्हणजे आपल्याला मिथाइल बेन्झीन, ह्यालाच आपण काय म्हणतोय, टोल्यून सुद्धा म्हणतोय. त्याचं काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं आहे बाय युजिंग क्रोमियम ऑक्साइड. मग स्टेटमेंट काय सांगता येईल बघा, व्हेन मिथाइल बेन्झीन ऑन ऑक्सिडेशन बाय युजिंग क्रोमियम ऑक्साइड इन एसिटिक अनहाइड्राइड at 273 to 278 Kelvin temperature फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स टेक प्लेस. हा कॉम्प्लेक्स तयार होतो. आता हा कॉम्प्लेक्स कसा तयार झालाय बघा, इथले दोन हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन, इथला हायड्रोजन, हे बाहेर पडले दोन हायड्रोजन, आणि त्याच्याऐवजी हा जो ग्रुप आहे कुठला, ऍसिटेट ग्रुप OCO3, हा OCOCH3, हा एक ग्रुप इथं जाऊन अटॅच झालाय, दुसरा ग्रुप इथं अटॅच झालाय, आणि हा काय झालाय कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्सचं नाव काय, बेन्झिलिदिन डायऍसिटेट. इथून दोन हायड्रोजन बाहेर पडले ते लक्षात ठेवा, आणि तिथं ऍसिटेट ग्रुप जाऊन अटॅच झालाय, आणि हा काय झाला कॉम्प्लेक्स तयार झाला. ह्या कॉम्प्लेक्सचं नाव आलं बेन्झिलिदिन डायऍसिटेट. ही एक स्टेप झाली. त्यानंतर इन सेकंड स्टेप दिस कॉम्प्लेक्स ऑन ऍसिड हायड्रोलिसिस, या कॉम्प्लेक्सचं आपण काय केलंय, ऍसिड हायड्रोलिसिस केलंय. ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर काय झाला, हा बॉन्ड पूर्णपणे हा यातला कुठलाही एक म्हणूया आपण, हा पकडला CH3COO, हा ग्रुप बाहेर पडला, म्हणजे कार्बनची एक व्हॅल्यू शिल्लक राहिली. त्याच्याबरोबर हा जो होता CH3CO, हा ऍसिटेट ग्रुप, हा सुद्धा बाहेर पडला. मग कार्बनच्या दोन व्हॅल्यूज शिल्लक राहिली, या ऑक्सिजनची एक व्हॅल्यू शिल्लक राहिली, आणि या कार्बनची एक व्हॅल्यू झाली. हा जो सिंगल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट झाला, आणि इथं काय आला C+O, हा फंक्शनल ग्रुप. म्हणजे इथं ऍक्च्युअल हा मिथाइल ग्रुप होता, मिथाइल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये झालंय, अल्डिहाइड ग्रुप मध्ये झालंय. दिस बेन्झीन मिथाइल बेन्झीन इज ए टोल्यून which is converted to बेन्झाल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड मध्ये कन्वर्जन झालंय. आणि याच्या बरोबर काय बाहेर पडणार आहे बघा, CH3COO, आणि इकडनं 2 molecules ऑफ ऍसिटिक ऍसिड, 2 molecule ऍसिटिक ऍसिडचे बाहेर पडतात. ही अशा रिएक्शन आहे. म्हणजे जर तुम्ही टोल्यूनचं ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग क्रोमियम ऑक्साइड, फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड टेक प्लेस. त्याच्यापासून आपल्याला बेन्झाल्डिहाइड मिळतं. ही एक रिएक्शन झाली. त्यानंतर नेक्स्ट तिसरी बघूया. बघा तिसरी मेथड, क्लोरिनेशन ऑफ टोल्यून. क्लोरिनेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ क्लोरीन. त्याला आपण काय म्हणतोय, क्लोरिनेशन म्हणतोय. कुणाचं करायचं आहे, टोल्यूनचं करायचं आहे. टोल्यूनचा इथं दिलंय बघा, टोल्यून विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिथाइल बेन्झीन. म्हणजे स्टेटमेंट काय सांगता येईल बघा, टोल्यून ऑन क्लोरिनेशन इन सनलाइट फॉर्मेशन ऑफ बेन्झाल क्लोराइड टेक प्लेस. पहिल्यांदा काय होतं, पहिल्या स्टेप मध्ये बेन्झाल क्लोराइड तयार होतं. आता हे बेन्झाल क्लोराइड कसं झालंय बघा, या क्लोरेशन या चेन मधल्या CH3 मधला 2 हायड्रोजन रिप्लेस झाले, 2 हायड्रोजन बाहेर पडले, आणि त्याची जागा या करस्पॉन्डिंग क्लोरीनने घेतली आहे. म्हणजे इथं काय झालं बघा, 2 हायड्रोजन निघून गेले, त्याची जागा 2 क्लोरीनने घेतली. म्हणजे इथं काय आलं, CHCl2, आणि हे जर असेल, हा कॉम्प्लेक्सचं नाव काय आलं, बेन्झाल क्लोराइड आलं फर्स्ट स्टेप मध्ये. नाउ इन सेकंड स्टेप दिस बेन्झाल क्लोराइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस ऍट टेम्परेचर 373 केल्विन, 373 केल्विनला हा काय झाला, हा जो पूर्ण ग्रुप आहे हा क्लोरीन Cl2 मॉलिक्यूल बाहेर पडतो. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन टेक प्लेस होतं. इथला ऑक्सिजन जो तुम्ही हायड्रोलिसिस करताय त्यातला एक ऑक्सिजन त्यात ऍड होतो, आणि हा जो ग्रुप आहे तो ग्रुप करस्पॉन्डिंग CHO मध्ये चेंज झाला, अँड फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड टेक प्लेस. त्याच्यापासून करस्पॉन्डिंग
बेन्झाल्डिहाइड टेक प्लेस. या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय, क्लोरिनेशन ऑफ टोल्यून. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, टोल्यून ऑन क्लोरिनेशन, फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड टेक प्लेस. These are the third method of preparation. Now fourth method of preparation. ओके, चौथी मेथड ऑफ प्रिपरेशन पहा, गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन ऑफ एरिन्स. एरिन्स म्हणजे काय, एरोमॅटिक कंपाऊंड. एरोमॅटिक कंपाऊंडचं काय करायचं आपल्याला, फॉर्म्युलेशन करायचं आहे. आणि ही जी आहे गॅटरमन-कोच, दिस इज द नेम रिॲक्शन. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे एक्झामला सुद्धा. गिव्ह किंवा एक्सप्लेन गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन, किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन, किंवा व्हॉट हॅपन्स व्हेन बेन्झीन ट्रीटेड विथ कार्बन मोनॉक्साइड अँड HCl. आणि इथं क्वेश्चन मार्क असतो, किंवा हाऊ यू प्रिपेअर बेन्झाल्डिहाइड फ्रॉम बेन्झीन. असं वेगवेगळे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यासाठी ही महत्वाची काय म्हणता येईल आपल्याला मेथड आहे. बघा स्टेटमेंट काय सांगताय बघा, व्हेन बेन्झीन विथ हाय प्रेशर ट्रीटेड विथ कार्बन मोनॉक्साइड अँड HCl in anhydrous aluminum chloride, formation of benzaldehyde take place. This reaction or this process is called as Gattermann-Koch formulation reaction. परत एकदा रिपीट करतोय बघा, when benzene under high pressure with carbon monoxide and HCl in anhydrous aluminum chloride, formation of benzaldehyde take place. All this phenomena, all this process is called as Gattermann-Koch formulation reaction. काय झालं बघा, इथं बेन्झीनवर रिॲक्शन झाली आहे. रिॲक्शन होत असताना काय झाला, इथं एक हायड्रोजन असतो, तो हायड्रोजन रिप्लेस झाला आणि त्याच्याऐवजी फॉर्माइल ग्रुप किंवा आपण त्याला काय म्हणतोय अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप, हा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप या फंक्शनला अटॅच झाला आहे आणि बेन्झीनचं कन्व्हर्जन बेन्झाल्डिहाइडमध्ये झाले. ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय, गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. त्यानंतर नेक्स्ट पाचवी मेथड बघूया. फिफ्थ मेथड, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड ओनली फ्रॉम इस्टर्स. आता बघा, ओनली म्हणतोय, इस्टर्स मधून फक्त आपल्याला अल्डिहाइड मिळतात. इस्टर्स हॅव्हिंग अ जनरल फॉर्म्युला. इस्टरचा जनरल फॉर्म्युला काय असतो, RC डबल बॉन्ड OR डॅश, वेअर R and R डॅश मे बी सेम और मे बी डिफरंट. मग ते सेम असतील तर त्याच्यापासून सिंपल इस्टर्स, किंवा डिफरंट असतील तर मिक्स्ड इस्टर्स. हे दोन प्रकार पडतात, क्लासिफिकेशन पडतात. त्याच्याशी आपल्याला जास्त डिटेलमध्ये पाहायचं नाहीये, फक्त एवढंच लक्षात ठेवा, या मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये काय करायचं आहे, इस्टर्स पासून आपल्याला अल्डिहाइड प्रिपेअर करायचे. मग काय सांगता येईल बघा आपल्याला, जनरल रिॲक्शन किंवा स्टेटमेंट बघा व्यवस्थित. व्हेन इस्टर्स ट्रीटेड विथ डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्रेट with acid at 195 Kelvin temperature, formation of aldehyde take place. हे जे टेम्परेचर आहे 195, हे टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं. कारण का, टू प्रिव्हेंट फर्दर रिडक्शन ऑफ अल्डिहाइड. फर्दर जर रिडक्शन व्हायचं नसेल तर त्यासाठी आपल्याला हे टेम्परेचर मेंटेन ठेवावं. काय म्हणतात, प्रिव्हेंट फर्दर रिडक्शन ऑफ अल्डिहाइड. त्यासाठी 195 केल्विन टेम्परेचर हे महत्वाचं आहे. कळलं बघा, इस्टर्स ऑन रिडक्शन by using diisobutyl aluminum hydrate at 195 Kelvin temperature, formation of aldehyde take place. These are the general reaction. उदाहरण बघूया. उदाहरणामध्ये काय सांगता येईल, when methyl propionate
on reduction in presence of diisobutyl aluminum hydrate at 195 Kelvin temperature, formation of propanol take place. त्याच्यापासून corresponding propanol ALI, this is aldehyde functional group. म्हणजे इथं काय झालंय बघा, करस्पॉन्डिंग इस्टरचं रूपांतर करस्पॉन्डिंग अल्डिहाइड मध्ये झालंय. आता कसं झालं बघूया. मिथाइल प्रोपॅनॉइड हा मिथाइल ग्रुप आहे आणि हा एक आणि इथले दोन तीन कार्बन म्हणजे काय आला, प्रोपेनॉइड ग्रुप आला. हा जो आपल्याला आहे एवढा सगळा हा काय प्रोपेनॉइड ग्रुप आहे, त्याला मिथाइल ग्रुप अटॅच आहे म्हणून नाव काय आलं, मिथाइल प्रोपेनॉइड. त्याचं रिडक्शन केलंय बाय युजिंग डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्रेट ॲट 195. रिडक्शन केलं म्हणजे काय केलं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन केलं आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं, बरोबर आहे का. त्यानंतर हा ऑक्सिजन बाहेर पडला, हा पूर्ण जो ग्रुप आहे हा पूर्ण ग्रुप बाहेर पडतो, त्याच्याऐवजी करस्पॉन्डिंग हायड्रोजन ॲड होतो. C डबल बॉन्ड O, ॲडिशन ऑफ हायड्रोजन इथे H, म्हणजे हा अल्डिहाइड म्हणजे फॉर्मेशन ऑफ C2H5C डबल बॉन्ड OH, म्हणजे हा काय झाला प्रोपेनॉल. आणि ह्याच्यातून बाहेर पडलेला CH3O आणि त्याच्यामध्ये एक ॲडिशन होतो आणि करस्पॉन्डिंग मिथेनॉल बाहेर पडतं. लक्षात घ्या. समजलंय. शंका आहे मेथडमध्ये अशा आतापर्यंत आपण 5 मेथड बघितल्या. इन दिस लेक्चर वी लर्न 4 मेथड. त्या थोड्याशा रिपीट करतोय म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपे जातील. कोणकोणत्या मेथड बघितल्या. दुसरी मेथड बघितली होती बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथाइल बेन्झीन युजिंग क्रोमियम ऑक्साईड. मिथाइल बेन्झीन म्हणजे टोल्यूमचं ऑक्सिडेशन केलं काय वापरून, क्रोमियम ऑक्साईड वापरून, त्याच्यापासून करस्पॉन्डिंग बेन्झाल्डिहाइड. ही एक मेथड बघितली. त्यानंतर थर्ड मेथड बघितली होती क्लोरिनेशन ऑफ टोल्यूम. टोल्यूमचं क्लोरिनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. 2 स्टेप रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपला बेन्झाल क्लोराईड तयार होत आहे, त्याचं ॲसिड हायड्रोलिसिस केलं, फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड तयार झालं. ही एक मेथड बघितली. त्यानंतर थर्ड रिॲक्शन किंवा चौथी रिॲक्शन मेथड ऑफ बघितली ती होती ग्वाटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन म्हणजे ॲरोमॅटिक अल्डिहाइड. तर आपण काय म्हणतो फॉर्म्युलेशन करतोय. काय होतं, बेन्झीनची रिॲक्शन कार्बन मोनॉक्साईड अँड HCl इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराईड ॲट हाय टेम्परेचर बेन्झीन इज कन्वर्टेड टू बेन्झाल्डिहाइड. अशी प्रोसेस होती. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय ग्वाटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन बघितली. आणि लास्ट 5वी जी बघितली प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम इस्टर्स. इथं समोर आहे. इथं इस्टर्स on reduction by using diisobutyl aluminum hydrate, formation of corresponding aldehyde take place. Okay, समजलंय. We will stop here.